MIM सोबत युती करणं हे आमच्या कुठल्याच प्रिन्सिपलमध्ये बसू शकत नाही. एक वेळ अपोजिशन मध्ये बसू, घरी बसू, पण MIM शी युती करणार नाही. एक वेळ भाजपचा कोणी उमेदवार असो त्याला निवडण्यासाठी आम्हाला इम्तियाज जलीलला उभं करावंच लागतं. अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि MIMची युती. समितीच्या सभापतीपदासाठी भाजप आणि MIM हरामजादे दोन भाऊ आहेतच. ते ओवेसी ही फुरशी सगळी इथेच येणार. वाटेल ते तोंडाला येतील ते बडबडत बसतात ही माणसं. त्यांच्यावरती काही नाही. आणि मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राची मराठी माणसाची बाजू मांडली. माझ्यावर 92 केसेस टाकता आणि ह्यांच्यावर एक पण केस टाकत नाही तुम्ही. हे सगळं सरकारी आशीर्वादाने. होय, मी जबाबदारीने बोलतोय. सरकारी आशीर्वादाने सगळ्या यांच्या गोष्टी सुरू आहेत की तुम्ही हे सगळे बोला, तुम्ही माती भडकवा. ज्याच्यात हिंदूंची माती भडकतील मतदान आम्हाला. वेड्या वाकड्या गोष्टी मी महाराष्ट्रात नाही सहन करणार. पण या ओवेसी आणि या सगळ्या बंधूंना आणि या बाकीच्या लोकांना मी सांगून ठेवतोय, आत्ता सांगतोय, आपल्या समोर सांगतोय, सर्वांच्या साक्षीने सांगतोय, वेड वाकडं जर महाराष्ट्रात काही घडवण्याचा प्रयत्न केला तर राज ठाकरेची गाठ आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही सगळे. रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढेन.